खरं सांगू तुम्हाला, या जगात जेवढे संत झाले असतील, पण ज्ञानोबा असे संत झाले, महिला म्हणलं असे संत झाले ज्ञानोबा की ह्या जगात कुणाचाच आधार ज्ञानोबा यायला नव्हता. ना आईचा आधार, न बापाचा आधार, न भावाचा आधार, न चुलत्याचा आधार, न कुणाचा आधार. अरे आधार तर सोडा, पण ज्ञानोबाच्या पाठीवर थाप टाकणार सुद्धा कोणी नव्हतं. नुसतं थाप टाकणार जाऊ द्या, प्रेमानं बोलणार कोणी नव्हतं. प्रेमानं बोलणार, अरे ते तर जाऊ द्या, पण माधवगिरी मागून आणली तर त्याच्यात माती टाकली जात होती रे, माती टाकली जात होती. पण या जगात ज्ञानोबराय असे संत झाले का ज्यांना कुणाचाच आधार नव्हता, ते विश्वाची आई झाले. या जगात कुणाला आधार नव्हता, ते विश्वाचे आई झाले. आणि 80% कीर्तनकारण, गायक, वादकन, भजनेन, पखवादे आणि चोपदार, फिबदार, येणेकरी, फिनेकरी या सगळ्यांचं म्हणणं आहे हरिपाठ सोपा आहे. तुमचे मेंदू चेक करून या. हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट अवघड आहे. 10 पट. कारण हरिपाठ हा ग्रंथच नाहीये. हरिपाठ हा उभ्या संप्रदायाचं सूत्र आहे आणि जगातले सगळे ग्रंथच हरिपाठात आहे. आता पुढे सांगा, हरिपाठ हा सूत्र आहे आणि हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. महिला म्हणलं तुमच्या मुलानं गॅदरिंगला भाग घेतला, गॅदरिंगला गाण्यात डान्स घेतला, पोरग डायरेक्ट नाचत का पॅनड्रॉयवर आहे? पॅनड्रॉयवर आहे. तुमचं पोरग फक्त नाचतं, तरी तुमच्या पोराच्या गॅदरिंगला तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला जाता. पोरापेक्षा पोराची आई जास्त मेकअप करते. जाता जाता ब्युटी पार्लर लागलं तर लगेच 10 मिनिटं थांबते. कारण ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असे 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप द्यायचा असतो. आणि सिरेमिक्स मध्ये असं असतं, इथे केसाला का फुगा करायचा, एक बट वर करायची आणि एक बट गाला वाली पाहिजे. हो, आता ऐका, सगळ्या मेकअप केलेली आई कुठं बसते गॅदरिंगला? सगळ्यात पुढं बसते आणि शिक्षक येतो त्या माईकवर. आता ह्या मुलाचं गाणं होईल, टाईट बसते. हा विनोद नाही बरं का, नीट ऐका. आता डान्स कोणाचा आहे? मुलाचा आहे. आता सगळ्या महिला कबील व्हा. वारी सुरू झाली. आता उद्या दसमी आहे, सोमवार आहे. खरंच सांगा महिला म्हणलं, पोरग गॅदरिंग मध्ये नाचायला लागलं तर तुमच्या डोळ्याची थोडी तरी कड ओली होती का नाही सांगा? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, होती ना? दुःखानं होती की आनंदाने? आनंदाने. तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमच्या डोळ्याची कड ओली झाली. ज्या 4 मुलांना काहीच नाही त्यांनी हरिपाठ लिहिला, आपण का कौतुक करू? मी तर म्हणतो हरिपाठ ज्याचा पाठ नाही ना, त्या माणसाने सकाळपर्यंत राहू सुद्धा नाही. म्हणजे ज्या त्या मार्गाने, कोणत्याही मार्गाने, फाशी घे, दुरी घे, हा विनोद समजू नका. हो, हा विनोद आहे. हरिपाठ. आता पुढे सांगतो, हरिपाठ केला तर मोक्षाचा आनंद नक्कीच मिळेल. काकडा केला, महिला म्हणलं आपण घरी 2 किलोमीटर चाललो तरी थकतो ना. दिंडीत 20 किलोमीटर चालतो आणि पचून जातो. गॅस नाही का बरं? व्यायाम कशामुळे माहिती का? नामाच्या नादात अंतर काढतो. पखवादाचा आवाज, विण्याचा, आपलं टाळाचा आवाज, गायकाचा आवाज, याच्यामध्ये आपण चालतो. मग खरं सांगू तुम्हाला, हरिपाठ आणि काकडा हे जिवंत मोक्ष देणाऱ्या गोष्टी आहेत. आता पुढे सांगा, माणूस स्वर्गाला जातो किंवा नाही ते तुमचं तुम्ही पहा. हे स्वर्ग, नरक, वैकुंठ हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा. आम्हाला नाही वेळ, तुम्हाला नाही काम. हा स्वर्गात गेला, तो नरकात गेला. कुठं गेला? मरायला. एकाच वाक्य सांगतो, स्वर्ग नरक काय बनगडे. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे.
भजन करीत मरा हे वैकुंठ आहे आणि मागच्या अवलादीसाठी लबड्या करून कमवा हा नरक आहे. कमवा, घाला दुधात पाणी, तू दुधात पाणी घालून पैसे काढ, तू वापर पाणी टाकून पिईल, चालू दे. आणि तुझाच एक दिवस गेम करील, चालू दे. कराल ना बाड्या, करा पाप. सोमवार नाही, एकादश नाही, चालू द्या. गाडी, बंगला, बायको, पराक्रम आहे काय? ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही इतिहास आहे? हॅलो, मला मुलगा झाला. हॅलो, अहो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? गुलाल उधळायचा जे शिबीनं का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं का? अख्ख्या गावात तू एकटाच ना रे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग दात वाचवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला. तुम्ही परत मागे चला. हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत जा वैकुंठ आहे. आणि तडफाडून मरा नरक आहे. आता मला न्यायचं ते, तुझी गरज 20 तारखेपर्यंत होती, आता नाही. आता तू उद्या सकाळी गेला तरी चालेल. तू 19ला गेला असता तर आम्ही वरून खाली आणला असता आणि 20ला परत पाठवला असता. जाऊ दे. तिन्ही शब्द फास्ट सांगतो, पुढे जातो. हसत हसत जगणे स्वर्ग. आता तुम्ही माया पुढे बसले ना, आता तुम्ही माया पुढे बसले ना, फार सगळं विसरून गेले का नाही? फ्रेश झाले तुम्ही, फ्रेश. आता घरी गेले व्यक्ती हसणार, कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही, नुसतं जाग्यावर. हे बा, खरं सांगा मला, माझा राग येतोय लोकांना. आता मला 30 वर्ष झाले महाराज झालेला. 30 वर्ष मी लोकांच्या शिव्या खातोय. आता थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून राहिला. माझा गुन्हा माझा गुन्हा एकच आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो बस. त्याची फळं भोगतो, फळाची नाही आहे. रोज नवं लफडं आहे माझ्या बोलतो. आज बाईला बोलला, उद्या गाड्याला बोलला. पण अभ्यास करा, शरीर एकदाच मिळणार आहे. पुढे वाक्य सांगू, तुमचं शरीर चांगलं आहे आणि खिस्सा गरम आहे तरच हे जग सत्य आहे. एकदा तुमच्या अंगातली ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचा दुश्मन आहे. बाकी त्याचं काय होईल? जी मुलगी आपण कॉलेजमधून आणली प्रियशी म्हणून, तिच्याशीच लग्न केलं, सगळ्यांना विरोधात केलं लग्न, आणि आपल्याला कोरोना झाला. तिनं चपाती खिडकीतून हातात नाही दिली, मग आपण टॉमी वाणी आणि तीच आपल्याला रोडच्या कडेला बसून म्हणायची, माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. आणि आता म्हणते
तिनं भाजी नाही दिली, भाजी, कारण भाजीला डबा द्यावा लागेल ना. तिनं चपातीला लोणचं सोडलं. टॉमी अंगात ताकद आहे. आणि कोरोनाने 2 गोष्टी शिकवल्या. बाकी आपलं कोण आहे कळलं. आणि अंगठे बहादर माणसं इंग्रजी बोलायला लागले. कोरोना जर शिकूनच गेला. काय क्लास लावला होता पाहिजे, ते पॉझिटिव्ह आहे. ते निगेटिव्ह आहे. आणि त्यांना क्वारंटाईन केलं. तिने शब्द इंग्रजी आहे का मराठी आहे? इंग्रजी. मागते बहादर बाई. आणि कोरोना झाला, भेटायला माणूस आला, आपल्याला ऍडमिट नाही. मग ते भेटायला जास्त झाला रे. भेटायला येणार नालाय. स्कोर काय आहे? स्कोर तो काय क्रिकेट खेळून राहिला का? स्कोर हा म्हणतो 32. जास्त रिटर्न का म्हणजे बंगेल जास्त झालाय. पाय साऊंड बंद झालेत आता. अरे बॉक्स बंद झालेत. चांगलं चाललं होतं. बॉक्स बंद आहे. हे बंद आहे, हे बंद आहे. मूड नको खराब करू लोकांचं. लोक आता ऐकायच्या मूड मध्ये. विठाल हसत हसत जगा हा मोक्ष स्वर्ग आहे. अंतकाळी तुझा पार हसत हसत बंद येतो माईकडे. हसत हसत जगा स्वर्ग आहे. तर म्हणून मला नरक आहे. आणि भजन करीत जा वैकुंठ आहे. आणि सगळं इथंच आहे. आणि आज कीर्तनाला गेलं पण अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. हरिपाठातल्या 16 नंबरचा आहे. पण हरिपाठ हा ग्रंथ नाही, संप्रदायाचा आत्मा आहे. पण पाया पडतो पहिलं काय रे? पाया पडतो तुमच्या. हरिपाठ केल्याशिवाय मरू नका. तुमचं काय मत आहे? आणि आज रायपादपरिजन मंडपवाले माहिती मला यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये निलास गुलाब तरस यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाला सुरुवात. आता कीर्तनाला आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलय म्हणल्यावर 100 वर्ष ब्यावं. आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. बोललं तर कळेल. सुरुवात झाली बरं का आत्ताशी. आता पटापटा बोला. बोला निर्वास. चला रिटर्न यायला लागलं रे. पहिलं चांगलं चाललं होतं. ते बॉक्स बंद झाल्यामुळं घोटाळा बोलायला. माझ्यात एवढा दोष नाही होणार. चला आमची सुरुवात झाली. आता बोला पटकन. शरीर एक गाव आहे मान्य. हे एक गाव आहे मान्य. या गावचा पोलीस पाटील मन आहे.
या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे आणि या गावचा कारभारी, अरे बोला ना पटापट, आजारी आहेत का, मन आहे. बरोबर आहे. म्हणजे अख्खं गाव कोणत्या ताब्यात आहे? मनाच्या. सुर बारीक आहे का? बारीक आहे बरं का? आता हे गाव कोणत्या ताब्यात आहे? मनाच्या. आणि ते मन नावाचा पाटील या गावचा पाटील आहे. या गावचा तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. कुणाला? गेलं बॉम्बाला. मनाला प्रियशी आहे. आणि प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड. त्याला गर्लफ्रेंड आहे. कोणला? मनाला. आणि त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. हिचं प्रेम त्याच्यावर आहे, त्याचं प्रेम हिच्यावर आहे. ते दोघं आले एकत्र आणि आपला केला कार्यक्रम. आता कसं केला ऐका. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती दम काढ. मन म्हणतंय सकाळी लवकर उठ, इच्छा म्हणती थंडी वाजली झोपू दे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती अजून टाइम टेबल आलं नाही. मन म्हणताय व्यायाम कर, इच्छा म्हणती दुपारी पाहू. या दोघांच्या खटक्यात काहीच जमाना. कोणाच्या? मन आणि मन म्हणतंय वांग्याचं कालवण कर, इच्छा म्हणती बटाटा खास आहे. वांग वन बटाटा चालू. आणि मग या दोघांच्या भांडणात याचा झाला कार्यक्रम. कोणतं भांडण आहे? मन आणि इच्छा. आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय त्याच्या प्रेमात. कारण प्रेमाला काय प्रेम म्हणतात लोक आंधळा असते. आंधळा असलो ते प्रेम कसं नाही ते बाकीचं तुमचं तुम्ही बघा. आता ही पडली त्याच्या प्रेमात. पुढे लई किचकटेवर का लय बारीक आहे का, पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. डोकं खासवा. कोण? गेलं बॉम्बाला घेत मन. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? नाही. लय बारीक आहे. नाही का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग आता मी पुढचा प्रश्न भाजण्याला विचारतो. हिने कधी चोपदार फिरदार कोणी कीर्तनकार असले तर आता तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? याने उत्तर दिले तिला बाळ होणार नाही, प्रियकर नपुसक आहे. पण तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? पाच मिनिटं घ्या, अजून 5 घ्या. आता उत्तर सांगा. तिला काम आहे, ती तरुण आहे, वयात आले, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे तिला बाळ कधी होणार नाही. ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. आणि 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आले. तरुण ती, तिला बाळ होणार नाही. आता तिला बसला धोका. कोणला? गेलं बॉम्बाला. इच्छेला. कुणाकून? मनाकून. प्रियकर निघाला नपुसक, म्हणजे तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देते कोण? मिळाली तर धोका देते ना. पोर पोर धोका देत नाही. आता पुरीनं उत्तर द्या. जर जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं तर धोका देत नाही, पण समजा दिला, तर आता सगळ्या मुलींनी मला उत्तर द्या. तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणला? आईला तर सांगू शकत नाही. बापाला तर वारा लागून देते. आणि भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही हे सांगणार कोणला? करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे.
मैत्रिणीला. आता आता ही लय किचकट कीर्तन राहत बरं का, आपलं लय ध्यानात राहावं लागलं. चला, ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला का बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं. त्याने मला मेसेज टाकला, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं. त्याने मला रस प्यायला गेलं, मी 9 ग्लास उसाचा रस प्यायला, कारण मी जर्शी होते. आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही. आणि मग त्याने घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या आईबापाला उचलून आपटू. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो, एक जणाच्या इथं कामाला राहिलो, तिथेच मला बाळ झालं. आणि त्याने मला आता फटकवायला सुरुवात. कारण मुलींचं एक वैशिष्ट्य असतं. मुलगी प्रेम मुलगी प्रेम करताना कोणती मुलगी असू द्या, कोणती मुलगी असू द्या, मुलगी कधीच ब्रिलियंट मुलावर प्रेम करणार नाही, कधीच नाही. हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे इन मराठी भंगरी, एकदम भंगरी. काम काय करतोय, मोटरसायकली चोरीतोय आणि त्या खोलून पार्ट इकितोय. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, काय नटबात घेत. आता ही पडली त्याच्या प्रेमात, गेलं बॉम्बाला. कोण? इच्छा. आणि ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई असं असं झालं. आता तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळत. सांगूनच टाकतो, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. डोकं खाजवा. मुलगी कोण? इच्छा. प्रियकर कोण? मन. आणि तिची मैत्रीण कोण? माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? मायाचा. कोणची बायको आहे? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम हा विषय. कोणाला वेळ आहे? अरे हॉटेलिंग आपण करायचं, बॅलन्स आपण टाकून द्यायचा, गाडीवर आपण फिरवायचं, पेट्रोल आपण टाकायचं. कुठाने किती आहे? हॉटेलचा खर्च आपण करायचा, ब्युटी पार्लर आपण करायचं, पॉकेट मनी आपण द्यायचा, बॅलन्स आपण टाकायचा, हॉटेल करायचं. आणि वरून तिने म्हणायचं माझं लग्न जमेल. आणि मग आपण 90 प्यायची म्हणजे कपडा येईल. या जगाची एकच व्याख्या सांगा, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. ही प्रियशी या सगळ्या लबाडाच्या टोळ्या आहेत. एका मित्राला एका सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. नाही सांगितलं कुणाशी, ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणणार 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नाही सकता. यानं सांगितलं मी सोमवारी काही लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा गेला मंगळवारी गिफ्ट घेऊन भेट द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसला. हा गेला म्हणलं व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याला प्रॉब्लेम इज डेंजरस. काय का लग्नच झालं नाही. ते गिफ्टच खाली पडलं. आणि मग याने सांगितलं
याने सांगितलं काय झालं, काय नाही म्हणलं. 3 तास रस्त्याच्या कडेला बसून शेपटी घेतल्या. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय कोणाचा विचार करू शकत नाही, फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं, पैशावर. याने सांगितलं 25,000 रुपये. कोर्टाला थांबल माराय 25. पोरगी गेली निघून. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं काय नालायक आहे तू, अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याला मुलगा मुलगी नाहीये, त्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि तो मेल्यावर मलाच मिळणार, त्याची माझीच आहे ना. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसला. काय आलं चला आता ही तिची मैत्रीण आहे. कोण फिट बसले कीर्तन. आणि ते गेले तिला सांगायला बाई मला प्रियकर भेटला, धुतला मी, भिकारी केला, पण तो नपुसक निघाला. त्याच्या पार गाडीला गिराईक पाहिलं मी. ही म्हणती बाई, ही म्हणते बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराही नाही. कोणाला, बायला. ही म्हणती बाई तू काय काम करते ग. ती म्हणती काम एकच आहे माझं, काय जन्माला आलेल्या जीवाला चिटकायचं आणि त्याला 84च्या गुटून मारायचं. मायेचा एवढा धंदा आहे, जन्माला येणे त्या जीवा, कारण हा जीव तर ईश्वराचा अंश आहे, प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे. पण त्याला मी जाऊन चिटकले का तो फक्त गाडी बंगला बायका पोर पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं बल्ब ठोकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या खंड खोंड बोंबल सुकट नदी. हा एवढ्यातच गुंततो. आणि हे गुंतवायचं काम कोण करते, माया. ही म्हणली बाई आता तुझे दिवस संपले. कोणाचे, मायेचे. का तुला माहित नाही बाई, महाराष्ट्रामध्ये पैठण दक्षिण काशी आहे, आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि त्या आपेगावामध्ये एका आईला 4 मुलं झाली. त्यातला पहिला मुलगा विश्वाचा गुरु आहे, दुसरा मुलगा विश्वाची आई आहे, तिसरा मुलगा साक्षात ब्रह्मदेव आहे, आणि चौथी मुलगी आदिमाया शक्ती मुक्ताबाई आहे. आणि त्यांचं नाव घेतलं का तुझं मरण येतंय. ते तर नाहीच तुला माहित बाई, पण आळंदी पासून 20 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे, आणि देहू नावाच्या गावात नामदेवरायाचा अवतार जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले, आणि त्यांनी गाथा लिहिलाय. तर त्या तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तरी यम घाबरतो, तर माया काय करेल. नीट ऐका. आणि संतांचं नाव घेतलं का तुझा कार्यक्रम हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा, हरी तुम्ही म्हणाले सकळा. मेरे माया तार सुटतीला सुटतीला सुटतीला. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळा. ज्ञानदेव म्हणता माया गेली समळविले. नामदेवराय ज्ञानोबाचं नाव जरी घेतलं तरी माया मरते. ही कोण सांगती, इच्छा कोणाला सांगते, मॅच फिट बसले कीर्तन. माया म्हणते बाई मी मरल, भजन केलं का मी मरते, टाळी वाजवली तरी मी मरते, आणि हरिपाठ केला तरी मी. पण तुला माहित नाही बाई, मला तुला माहित नाही बाई, मला लग्न न करता 16 पोरं आहेत.
आणि माझा एक पोरगा जर एखाद्याला बिलागला तर कुणालाही संपू शकतो. तू जगाचं काय घेऊन बसली? ही म्हणती नाकानं कांदे सोडू नको, तुझ्या पोरांची नावं सांग. आणि आता ऐका मायेचे 16 पोरं. एक मी नसलो तो कोण वाजवेल? मी नसलो तर चाल कोण म्हणेल? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिली, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण नाही.